वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली असताना हाकेला प्रतिसाद देत तिवसा येथे सर्व विरोधी पक्षांनी बंदमध्ये सहभागी होऊन भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला। यावेळी सरकार विरोधात घोषणा देत परिसर दणाणून गेला होता। या निषेध सभेत बेधुंदकार गोविंद पोल्हाद, सोहम कर्तीकर यांनी आपल्या भाषणातून केंद्रासह राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला। तिवसा येथे वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, कम्युनिस्ट पार्टी, किसान सभा, शिवसेना शिंदे गटासह इतर विरोधी पक्षांनी एकत्र येत तिवसा येथील महाविद्यालय, शाळा, बाजारपेठ बंद करत स्थानिक पेट्रोल पंप चौकात दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीसह शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। आयोजित निषेध सभेच्या समारोपीय प्रसंगी काँग्रेससह आंदोलक कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरून काही काळ चक्काजाम केला असता पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका केली। विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग या आंदोलनादरम्यान पाहायला मिळाला। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने हुकुमशाही पद्धतीने झालेला लाठी हल्ला निंदनीय असून या प्रकरणाची जबाबदारी घेत मानवतावादी दृष्टिकोनातून भाजपच्या खासदार आमदारांनी राजीनामे द्यावेत असे आवाहन यावेळी या निषेध सभेतून करण्यात आले। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। 2014 पासून या देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आहे आणि आज 12 वर्ष झाले त्यांच्या सरकारमध्ये 90 वेळा मुलांचा पेपर लीक झाला आहे। आता या देशामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पेपर लीक झाले आणि जेव्हा पोरं प्रश्न विचारण्यासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पोरांना अराजक म्हणतो, देशाचा शिक्षण मंत्री पोरांना आतंकवादी म्हणतो आणि देशाचा प्रधानमंत्री जो अशिक्षित आहे तो मुलांशी बोलतच नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सोनम वांगचुकसारखा एखादा वैज्ञानिक जेव्हा रस्त्यावर उतरून जंतर मंतरमध्ये उपोषण करतो, गेल्या 22 दिवसापासून उपोषण करत आहे, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना उपोषणसुद्धा करत नाही, म्हणजे उपोषणसुद्धा करू देत नाही। ज्या प्रकारे एखादी डेड बॉडी उचलून नेल्या जाते त्या प्रकारे नरेंद्र मोदीच्या हुकुमशाही पद्धतीने त्यांना जंतर मंतरच्या उपोषणावरून पांढऱ्या कपड्यामध्ये हटवण्यात आलं आणि त्यानंतर या देशातल्या प्रत्येक तरुणाने, विद्यार्थ्याने ठरवलं आम्हाला या देशाच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तर पाहिजेच, पण त्यासोबत नरेंद्र मोदीचा सुद्धा राजीनामा पाहिजे। म्हणून आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पेट घेत आहे आणि त्याच प्रकारे आज तिवसामध्ये सुद्धा या आंदोलनाचा एक इशारा इथल्या विद्यार्थ्यांनी दिला। इथे आंदोलन आयोजित करण्यात आलं आणि नरेंद्र मोदीला हे आव्हान करण्यात आलं की जास्त दिवस तुमची सत्ता टिकून राहणार नाही आणि आम्ही आता विद्यार्थ्यांवर हा अन्याय कदापिही सहन करणार नाही। जिंदाबाद।